उदाहरणार्थ आपण दोन उदाहरणं पाहिले. एक तर माझ्या समोर तुला दुसरे देव नसोत आणि मूर्ती वगैरे तू काय करू नको. ही म्हणजे दुसरे देव तर नसोत, पण जे देव ज्या देवाची तू भक्ती करतो त्या म्हणजे माझी, म्हणजे प्रभू म्हणतो की माझी जी भक्ती तुम्ही करता तर तुम्ही कोरीव मूर्ती प्रतिमा करू नको. म्हणजे देवाची मूर्ती म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताची किंवा यहोवाची तुम्ही भक्ती करता तर ती जी त्याची मूर्ती तुम्ही करू नका, त्याचा पुतळा करू नका, त्याची प्रतिमा करू नका. म्हणजे त्याचा फोटो किंवा त्याचं चित्र किंवा काय जे काही आहे हे अशा प्रकारचं काही कापडावरचं, कागदावरचं, कशावरचं चित्र, प्रतिमा, मूर्ती, पुतळा असलं काही करू नका. त्याची पूजा करू नका, त्याची भक्ती करू नका, त्याला हात जोडू नका, त्याला अगरबत्त्या, मेणबत्त्या, पंत्या वगैरे काही लावू नका, हार घालू नका. असल्या सगळ्या गोष्टी ज्याला मूर्ती पूजा म्हटलं जातं या गोष्टी तुम्ही करू नका. तर ही गोष्ट आपल्याला ह्या दोन आज्ञांमध्ये दिसून येते.